नमस्कार, ग्रंथसार मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. श्री गुरुचरित्र हा असा एक अलौकिक ग्रंथ आहे ज्याच्या वाचनाने आणि श्रवणाने भक्तांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात. आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय 29 पर्यंतचा सारांश पाहिला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अध्याय 30 ते 35चा थोडक्यात पण अत्यंत प्रभावी सारांश पाहणार आहोत. या अध्यायांमध्ये श्रीगुरूंची कृपा, मृताला जिवंत करण्याची लीला आणि कर्माचे फळ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या अध्यायातील बोध आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 30. सतीचा पती जिवंत झाला. या अध्यायाची सुरुवात एका हृदयस्पर्शी कथेने होते. एका निष्पाप स्त्रीचा पती अकाली मृत्यू पावतो. ती स्त्री श्रीगुरूंकडे धाव घेते. श्रीगुरू तिला उपदेश करतात, पण तिची अनन्य भक्ती पाहून ते प्रसन्न होतात आणि आपल्या दैवी शक्तीने तिच्या मृत पतीला पुन्हा जिवंत करतात. गुरुची कृपा असेल तर काळही मागे सरकतो, हे या अध्यायातून शिकायला मिळते. अध्याय 31. पतिव्रता धर्म आणि सतीमार्ग. या अध्यायात पतिव्रता धर्माचे सविस्तर वर्णन केले आहे. गृहस्थाश्रमात स्त्रीची भूमिका आणि तिची भक्ती कशी असावी याचे मार्गदर्शन यात मिळते. तसेच कठीण प्रसंगातही धर्माने कसे वागावे हे श्रीगुरू स्पष्ट करतात. अध्याय 32. कर्माची गती आणि यमयातना. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्य आपल्या आयुष्यात जी पाप किंवा पुण्य करतो त्याची फळे त्याला कशी मिळतात याचे वर्णन यात आहे. यमपुरीतील यातनांची माहिती देऊन मानवाला सत्कर्म करण्याकडे प्रवृत्त करणे हा या अध्यायाचा मुख्य उद्देश आहे. अध्याय 33. रुद्राक्ष महात्म्य. रुद्राक्ष हे शिवाचे रूप मानले जाते. या अध्यायात रुद्राक्षाचे महत्त्व, त्याचे प्रकार आणि तो धारण केल्याने होणारे फायदे यावर सविस्तर चर्चा केली आहे. रुद्राक्ष धारण केल्याने मनाची शांती कशी लाभते हे श्रीगुरूंनी येथे सांगितले आहे. अध्याय 34. भस्माचे महत्त्व. शंकराच्या विभूतीचे, भस्माचे सामर्थ्य या अध्यायात स्पष्ट केले आहे. भस्म धारण केल्याने केवळ बाह्यशुद्धीच नाही तर अंतर्मनाची शुद्धी कशी होते हे श्रीगुरू उदाहरणांसह सांगतात. अध्याय 35. कच देवयानी कथा आणि गुरुभक्ती. या अध्यायात कच आणि देवयानी यांची पौराणिक कथा येते. विद्येसाठी आणि गुरुसेवेसाठी कचाने केलेले त्याग आणि निष्ठा यांचे वर्णन यात आहे. गुरूंनी दिलेली विद्या फळण्यासाठी शिष्याची निष्ठा कशी असावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. तर मित्रांनो, असा होता श्री गुरुचरित्र अध्याय 30 ते 35चा सारांश. यातून आपल्याला हेच शिकायला मिळते की गुरूंवरील श्रद्धा आणि आपली सत्कर्मे कधीही वाया जात नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रंथसार मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.